नमस्कार. सिद्धनाथ देवस्थान खरसुंडी येथे पौष पौर्णिमेनिमित्त खिलार जनावरांची भव्य यात्रा चालू आहे. या यात्रेमध्ये अनेक नामवंत खिलार जातिवंत जनावरे आलेले आहेत, अशी माहिती आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, ग्रामपंचायत खरसुंडी सरपंच धोंडीराम इंगवले, ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरव, ग्रामपंचायत सदस्य निलेश पुजारी, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी यांच्यासह यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. याचबरोबर दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी यात्रेमध्ये भव्य कृषी प्रदर्शन आयोजित केले होते. नियोजनात बदल होऊन सदरचे कृषी प्रदर्शन दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद. पारंपरिक पद्धतीने भरणारी खरसुंडी येथील खिलार जनावरांची पौष यात्रा दिनांक 12 पासून सुरू झालेली आहे आणि ही यात्रा दिनांक 17 ते 18 तारखेपर्यंत राहील आणि 17 तारखेला जनावरांचं पशु प्रदर्शन इथं मार्केट कमिटीच्या आवार समितीमध्ये ठेवलेलं आहे. तर ही जी यात्रा आहे या यात्रेला फार मोठा इतिहास आहे. आमच्या गावातील ग्रामदोषी देशपांडे काका आमच्या तांबोळी तालुका तासगाव जिल्हा सांगली. आज आम्ही सिद्धनाथ यात्रा खरसुंडी येथे आलेलो आहे, काल आलेलो आहे. यात्रा चांगली भरलेली आहे. तिथं कालवड प्रदर्शनासाठी आणलेली आहे. ही कालवड कोसा खिल्लार जातीची 11 महिने वयाची आहे. तिचे आतापर्यंत 5 ते 6 ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे प्रदर्शनाच्या विविध ठिकाणी. प्रदर्शन आहे असं म्हणून आम्ही आलेलो आहे. आमची इकडे फोटो पण होती, आपण आलो होतो. दोन्ही कामासाठी आम्ही आलो. माझं नाव अफजल नजीर शेख, राहणार भिंगेवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 8888 44 14 88. हे आपले 2 बैल आहेत. हे आता आपल्या सांगतात ते आपल्याकडे बैल ही शिकापूर खांजा बैल आहे. ही गाई रेतसाठी आपण वापर करतो. 1100 रुपये दर घेतो या गाय भरण्यासाठी. पलीकडचा ती 15 सोन्या म्हणून त्याच्या पोटचं वासरू आणलेलं आहे आपण. ते बी सध्या आता आपण चालू केलेलं आहे. त्याचा बी रेट आपण 1100 ठेवलेला आहे. हा बैल आपला घरचा आहे का तुम्ही विकत घेतला? विकत आणलेला आहे. बर, किती वर्ष झालं आपल्या दावणीला आहे हा बैल? 5 वर्ष 5 वर्ष झालं. किती गाय आतापर्यंत आपल्याकडून घ्यायला?